मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लिंगपुराण। तर मित्रांनो, विष्णू पुराण सुद्धा शालिनी भक्तिसागर कथावर चालू आहे। तर तिकडे नृसिंह अवताराची, हिरण्यकश्यपूची आणि भक्त प्रल्हादाची जी कथा होती ती विष्णू पुराणाची तिकडे मी सांगितलेली आहे। तर सर्वांनी नृसिंह जयंतीसाठी ती कथा सर्वांनी ऐका, म्हणजे आपल्यावर विष्णू भगवानांचा आशीर्वाद होईल। शिवाची पण कथा ऐका आणि विष्णू भगवानांची बी कथा ऐका। वैशाख मासमुळे विष्णू भगवानांच्या कथा ऐकायला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि पुण्यमयी आपल्या जीवनात करून घ्या। तर आता आपण आज लिंग पुराण ऐकणार आहोत। तर आता ह्या लिंग पुराणमधून आपण देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला, बिंदुक आणि चंचुलाची कथा, खूप छान कथा आहे। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करा। जशा कमेंट्स करताय हजारो गावाच्या तुम्ही, तशाच कमेंट्स करत राहा। खूप छान छान गावाच्या कमेंट्स येत आहे आणि मला आत्मविश्वास करून देत आहे तुम्ही। दुसरा व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळतो तुमच्या कमेंट्समुळे। तर कमेंट्स नक्की करा, लाईक, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही दिसता कशा, तुमचा आवाज खूप छान आहे। तर रिव्हील फेस त्यामुळे छोटे छोटे टाकत आहे, तर तुम्ही रिव्हील फेसमध्ये मला बघू शकता, लाईक करू शकता। तर आता आपण देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला ती कथा आपण ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। शौनिक म्हणाले, सुजी तुम्ही धन्य आहात, तुम्ही परामर्थ तत्व यथार्थ जाणले आहे। तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत, लिंग पुराणाचे अद्भुत महात्म्य सांगून मोठी कृपा केली आहे। या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे साधन नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे। आता कलयुगात या कथाच्या पुण्यप्रभावाने कोणती कोणती पातके शुद्ध होतात ते सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी आमची नम्र विनंती आहे। तेव्हा सूत शौनिकांना म्हणाले, मुनिवर्य, लिंग पुराणाच्या श्रवणाने, पठनाने पापी, दुराचारी, दृष्ट आणि कामक्रोध आदी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात। मी तुम्हाला यथाविषयी एक पुरातन कथा सांगतो। तिच्या श्रवणाने मनुष्याच्या सर्व पापांचे नाशच होते। पूर्णतः फार पूर्वीची गोष्ट आहे। किरातकाच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बीळ आणि दरिद्रे ब्राह्मण राहत होता। तो वैदिक धर्माला अनुसरून वागत असे, वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करीत असे। त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते, अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते। यत्किंचितही दान धर्म करीत नसे। तो वैश्यगमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता। एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज ब्राह्मण प्रतिष्ठनपूर नामक नगरात गेला। तेथे त्याला एक शिवालय दिसले। त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते। त्या ब्राह्मणाने तेथे विश्रांती घेण्याचे ठरवले। त्या रात्री त्याला ताप भरला, खूपच त्रास होऊ लागला। त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण, लिंगपुराण ऐकवत होते। तापाने फणफणीत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता। हे कथा वाचन महिनाभर चालले होते। त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून गेला होता। गलित गात्र असून त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला होता। त्याच्या आयुष्यात एवढेच काय, ते पुण्यकर्म घडून गेले होते। मग तो लवकरच मरण पावला। यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधले। मारत मारत यमलोकी नेले। तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण त्वरेने तेथे आले आणि कर्पुरासमान शुभ्र वर्णाचे होते। त्यांच्या भस्मचर्चित सर्व अंगावर रुद्राक्षाची आभूषणे होती। प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते। त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले। त्यांनी देवराजांची पाशातून मुक्तता केली। त्याला शिवलोकी नेण्यासाठी एक दिव्य विमान बसून आले। त्यामुळे यमलोकात मोठमोठी खळबळ माजली होती। यमदूताचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रसादाने बाहेर आला होता। साक्षात रुद्र समान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले। त्याला जी विमान आलेली होती घ्यायला ती फुलांनी सजलेली होती, सज्ज होती। त्याला इतके अद्भुत फुलांनी नेले कारण त्याने शिवपुराणाच्या कथा, लिंगपुराणाच्या कथा श्रवण केले होते। जो कोणी शिवपुराणाच्या कथा ऐकतो, लिंगपुराणाच्या कथा ऐकतो, विष्णू पुराणच्या 18 पुराणांमधून जेवढे पुराण तुम्ही श्रवण केलेले आहेत, ज्यांनी त्याला एक दिव्य विमान फुलांनी सजवलेली भरभराट एकदम सुंदर विमान येते। ज्या वेळेस मृत्यू होतो त्यावेळेस विमानामध्ये नेतात आपल्याला, शिवलोकामधून शिवाचे दूध येतात आपल्याला घ्यायला, आपल्याला किंचितही इजा होत नाही। तशा या ब्राह्मणाला, देवराज ब्राह्मणाला घ्यायला विमान आलेली होती, फुलांनी सजलेली। त्याला यत्किंचित सुद्धा इजा झालेल्या नव्हत्या। हे मोठे पाहून त्यांना आश्चर्य वाटले। त्यांनी मोठमोठी भीतीपोटी त्यांच्याकडे कसली विचारणा केली नाही, अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेतला। ते गप्प राहिले। त्यांना शिवदूताचा सन्मान केला। जो कोणी शिवदूताच्या कथा ऐकतो त्याच्या यमदूत सुद्धा त्याचा सन्मान करतो, त्याची यथाविधी पूजा करतो, अतार तिथी सर्व करून त्याला प्रेमाने निरोप देतो। देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलासलोकी गेले। त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजीच्या स्वाधीन केले। अशा प्रकारे लिंगपुराण
कथन श्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली. ही कथा ऐकून शौनिकांना आनंद झाला. ते सुज्यांना म्हणाले, हे महात्मे, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपाप्रसादाने मी खरोखर कृतार्थ झालो आहोत. तुम्ही सांगितलेल्या या कथनाने माझे मन फारच प्रफुल्लित झाले आहे. भगवान शंकरावरील प्रेम भक्ती वृद्धिगत व्हावी. तुम्ही मला आणखी एक कथा सांगा. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात. वेदवेता ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात. म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कल नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत. सर्वच सर्व दुष्ट विषयासक्त पापचरण करणारे होते. त्यांच्या देवतावर भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता. ते कुटील वृत्तीचे होते. शेती करीत असे, विविध शस्त्र बाळगत असे. व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सद्धर्माचे पालन हाच परम पुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते. जेथे ब्राह्मण समाजाची अवस्था होते ते अन्य वर्णाविषयी काय सांगावे. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्म विमुख, वाईट, कुत्सित विचाराचे, कुकर्मित आणि व्यसनी होते. तेथील स्त्रियाही पापसक्त, स्वच्छतवर्तनी, कारस्थानी आणि व्याभिचरणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सदव्यवहार, सदाचार, सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते. तेथे फक्त दुष्ट माणसेच राहत होती. वाष्कल्यामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मी, दुरात्मा, महापापी होता. चंचुला ही त्याची पत्नी. ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेश्यगमन करत असे. तो आपल्या पत्नीची नेहमी उपेक्षा करी. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपिडेने रात्रंरात्र दिवस तळमळत राहायची. पतिव्रतेला, धर्माला आणि स्वतःच्या चरित्राला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळण्याचे सर्वोत्तम प्रयत्न केला, पण व्यर्थ गेले. त्याचा स्वभाव बदललाच नाही. शेवटी ती तरी किती सहन करणार. पतीच्या वागणुकीला कंटाळून ती धर्मभ्रष्ट झाली. व्यभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एका शूद्र जातीतील वेश्येशी लग्न केले. अनंतर संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागली. अशी बरेच वर्ष लोटली गेली. बिंदुक ब्राह्मण वधार्ग्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अनित्य यातना दिल्या. मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो दुष्ट प्रापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विद्यक पर्वतात भटकू लागला. पतीच्या निधनानंतर मूळमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वणी निमित्त ती आपल्या भाऊबंधासमेत गोकर्ण क्षेत्रे गेली. यात्रा करून तीर्थस्नान करताना पाहून तिनेही एक तीर्थात स्नान केले. मग ती जत्रेतील मोज पाहत इकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली. तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता. भगवान शंकराची परम पवित्र कथा आणि मंगलकारी पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली. कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक फार छळतो. यमाचे दूत त्यांना भयंकर त्रास देतात. तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात. त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायला लावतात. तेव्हा ते जीवात्मा भयंकर किंचाळतात. आम्हाला या यातना सहन होत नाही आणि व्यभिचार करणार नाही. आम्हाला सोडा असे वारंवार ओरडून सांगत असतात. पण यमदूतांना त्यांची दया येत नाही. तेथील नियम, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहे. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतात. म्हणून स्त्रियांनी त्या पुरुषांनी केव्हाही अर्थमास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकांचे बोलणे ऐकून चंचुला भयाने व्याकुळ झाली. तिच्या सर्व अंगाला घाम फुटला. घशाला कोरड पडली. शरीर थरथरू लागले. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचुला पुराणिकासमोर गेली. तिने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली, हे ब्राह्मण देवता, धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे. तुमच्या मुखातून प्रवचन ऐकून माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे. माझी दुष्कर्म आठवून मी भयंकपीत झाले आहे. माझ्या मनात संसारविषयी अनासक्ता निर्माण झाली आहे. मी पापिणी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडी आहे. माझा धिक्कार असो. वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट केले. हाय रे देवा, हाय रे दुर्दैवा, आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकणार नाही. नरक यातना भोगाव्या लागते. नरक भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल. मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना पाहू शकेन का? मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेन काय? नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील. मला दुःख यातना देण्यात येतील. मी कशा सहन करणार? पापचरण केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जळून जाणार. हे ब्राह्मणा, दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे. आता मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता आणि तुला माझी करुणा येऊ दे. मी तुला पाप
बंधमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. तू मला मनोमन गुरु मानले आहेस. तू या अबलेचा उद्धार कर. सूत म्हणाले, शौनिकाजी अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचुला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले व तिचे सात्वन करू लागले. ब्राह्मण चंचुलाला म्हणाला, बाई तू खरोखरच भाग्यवान आहे. भगवान शंकराच्या कृपेने शिवपुराणातील ही वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस. तुला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. ही तुझ्या कल्याणाचा आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील. मी तुला भगवान शंकराच्या महात्म्यपर एक कथा सांगतो. त्या योगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. तू आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहे. पापी जनांसाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित आहे. पश्चाताप हा आपल्या दुष्कर्त्याकडे डोळसपणे पाहायला लावतो. पश्चातापामुळे मन पापाचरणापासून परावृत्त होते. साधूजन म्हणतात, पश्चाताप हे आत्मशुद्धी प्रथम साधन आहे. जो पश्चाताप करतो तो आपल्या पापाचे निराकरण व्हावे म्हणून प्रायश्चित करू शकतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित करतो, पश्चाताप करतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते, यात शंका नाही. शिवपुराणाचे महात्म्य फार थोर आहे. या श्रवणाने चित्तशुद्धी होते, मन निर्मळ होते. शुद्ध चित्तमय शिवपार्वती वास करतात. असा विशुद्ध आत्मा शिवपदाचा अधिकारी होतो. शिवपुराणातील कथा सर्व मानवासाठी उत्तम उपदेश आहे, कल्याणप्रद आहे. त्यांचे लक्षपूर्वक श्रवण करावे. या कथा भवरोगाचे नाश करून संसाररूपी बंधन तोडून टाकतात. या शिवकथाचे श्रवण पठन वारंवार करून चिंतन मनन वैराग्य वृद्धी होते. शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते. शिवाप्रती भक्ती जागृत होते. त्या योगी शिवजींची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपा प्रसादाने दिव्य मुक्ती प्राप्त होते. ज्याचे चित्त अहनिश प्रपंचात गुंतलेले आहे तो पशुच होय. तो या संसाररूपी बंधनातून कधीही मुक्त होत नाही. हे ब्राह्मणी म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयापासून परावृत्त करून ही परमपावन शिवकथा भक्तिभावाने आणि लक्ष देऊन ऐक. ही कथा श्रवण केल्याने चित्तशुद्धी होऊन तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने भगवान शंकराच्या चरणांचे चिंतन करतो त्याला एकच जन्मात मुक्ती मिळते. हे त्रिवार सत्य आहे. सूत म्हणाले, शौनिकीजी एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला. त्याचे हृदय भरून आले, त्याचे डोळे मिटले. तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला. चंचुलाची अवस्था काही वेगळी नव्हती. पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसत होता. ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतःकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि ते म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाला आहे. तू परमात्म्याचा उत्तम मार्गदर्शक आहे, मोठा परोपकारी आहे. तू खरोखरच धन्य आहेस, प्रशंसनीय आहेस. हे साधू, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिवपुराणातील अमृता समान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते तर तू संपूर्ण पुराणाच्या किती श्रेष्ठ पुण्य फळ मिळेल. संपूर्ण जर शिव महापुराण लिंगपुराण जर मी ऐकलं तर किती महान फळ मिळेल कल्पनाच करू शकत नाही. माझ्या मनात संपूर्ण लिंगपुराण ऐकण्याची दुर्धर्वाची इच्छा निर्माण झाली आहे. ही माझी मनोकामना तू पूर्ण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परम संतोष वाटला. त्याने तिला शिवपुराण ऐकवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्णी क्षेत्रात राहिली. पुराणिकांची नित्यनेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिवपुराण सांगू लागला. तीही परम श्रद्धेने श्रवण करू लागले. अशा प्रकारे तिला पावन शिवपीठावर येऊन मोठा लाभ झाला. त्या कथाच्या पुण्य प्रभावाने तिचे आधीचे सर्व जे दुष्कर्म होते ते जळून गेले. ती शिवजीच्या सगुण साकार रूपाचे आणि त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्री चिंतन करू लागली. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशापास राहिली नाही. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्ण क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे देवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी शोभमयान होते. त्यात रुद्र समान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा तेही दिव्य स्वरूप देवगणांना झाले. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणांनी चंचुलेला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्च आसनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्याच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्रकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरासमार गौरवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती. त्यांनी आपल्या सर्व अंगावर श्वेत भस्म लावलेले होते. श्वेत वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या वाम अंका
बिंदुकावर भगवती गौरी बसली होती. ती विद्युल्यते समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी ते तत्परतेने उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत होते. भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवताचे अर्थात भगवान शंकराचे ते परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचुला खूप प्रसन्न झाले. तिने त्यांना वारंवार प्राणिपात केला. हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सदोगती झाला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला प्रेमाने जवळ बोलवले. त्यानंतर चंचुला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागली. तर अशी ही बिंदुकची आणि चंचुलाची कथा होती. तर चंचुलाने वारंवार शिवकथा श्रवण केल्या आणि त्यामुळे तिने तिचा स्वतःचा जन्म मोक्ष करून दिला. पुढच्या व्हिडिओमध्ये बिंदुक ब्राह्मणाची पिशाच योनीतून कशी मुक्तता झाली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू. तर चंचुला तर मुक्त झाली, सर्व पाप मुक्त झाली, पण तिला आता तिच्या पतीची ओढ राहिलेली होती की माझा नवरा हा कुठं असेल असे तिला वाटत होते. तर ती पार्वती माताला आराधना करते की माझा नवरा कुठे आहे, हा ब्राह्मण तर मला बघायचे, तो कुठे असेल, त्याने बी असेच पापकर्म केलेले होते. तर मग पार्वती माता तिला मदत करते आणि ती म्हणते की तू शिव महापुराण तुझ्या नवऱ्याला पण ऐकव आणि तुमरुजीला सांगून ती तिच्या तुमरुजी बरोबर जा आणि तिथं शिवकथा ऐकव. हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. आता बिंदुक ब्राह्मणाची पिशाची योनीतून कशी सुटका झाली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये चंचुलाची कशी सुटका झाली हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणून वारंवार शिव महापुराण कथा, लिंगपुराण कथा वारंवार श्रवण करावे, म्हणजे श्रोता आणि वक्ता पापमुक्त होतात आणि भगवान शंकराची आपल्यावर कृपा होते. ज्या घरात ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप केला जातो, शिवलिंगावर जल अर्पण केले जाते, शिवलिंगावर तांदूळ अर्पण केले जातात, फल फूल फळे नैवेद्य अर्पण केले जातं. शिवनैवेद्याचे दर्शन करणे पण अतिशय खूप महत्त्वाचे. जो कोणी शिवनैवेद्याचे नुसते दर्शन करतो तरीसुद्धा त्याला हजारो सहस्र गोदान प्राप्त करण्याची, वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती होते असे शिव महापुराणमध्ये सुद्धा सांगितले, विष्णू पुराणमध्ये सुद्धा सांगितले. म्हणून शिव शंभूची सेवा आराधना करा. प्रत्येक देवी देवताची आराधना केली म्हणजे आपल्याला उत्तम गतीचे फळ मिळते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकवता आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत बिंदुक ब्राह्मणाची पिशाची योनीतून कशी मुक्तता झाली, चंचलाची देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला. बिंदुक आणि चंचलाची कथा होती. चंचुला शिवलोकी का गेली, तिने शिव महापुराण श्रवण केलं. तिने बी खूप पापकर्म केलेले होते, पण तिने गोकर्णी क्षेत्रामध्ये शिव महापुराणाचे श्रवण केलं. तर तिला यमदूत घेऊन गेलेले होते यमलोकामध्ये, पण तिला शिवदूत तिथे यमलोकामध्ये घ्यायला आले की ही शिवाची दूत आहे, शिवलोकामध्ये हिचं स्थान आहे असे शिवाच्या दूतांनी यमलोकामध्ये सांगितलं चंचुलाला. तर चंचुलाने शिव महापुराणाचे श्रवण केले होते म्हणून तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. तर तिला आता अशी चिंता झाली की माझी तर सुटका झाली, मला तर शिवलोकाची प्राप्ती झाली, पण माझा नवरा हा ब्राह्मण बिंदुक हा कुठे असेल, काय असेल, कोणत्या योनीत असेल अशी तिला वारंवार चिंता वाटत होती. तर आता आपण ह्या बिंदुकची ब्राह्मणाची पिशाच योनीतून कशी मुक्तता झाली आणि कशी काय झाली, चंचुलाने असे काय केले की तिला पिशाच योनीतून तो इतका भटकत होता आणि पिशाच योनीमध्ये रात्रंदिवस तडफडत होता. तर चंचुलाने असे काय केले की त्याची सुटका करून शिवलोकाची त्याला प्राप्ती करून घेतली. तर ते आपण या कथेद्वारा ऐकणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. हजारो गावांच्या तुमच्या कमेंट्स येतात, तर अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. श्री गणेशाय नमो नमः. बिंदुक ब्राह्मणाची पिशाची योनीतून कशी मुक्तता झाली. थोडं सर्दी खोकला येत आहे त्यामुळे आवाज खराब येईल थोडासा. श्री गणेशाय नमो नमः. सूत म्हणाले, शौनिकजी, चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदनी, हे स्कंदमाता, हे शुभप्रिये उमा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस.
तू ब्रह्मस्वरूप आहेस, तू सगुण आहेस, तू निर्गुण आहेस, तू विश्वाची आधिकरण आहेस, जगाची निर्मिती, त्यांचे पालन व संरक्षण आहेस, त्यांचे सहार सर्व गोष्टी तू लीलाये करतेस. सत्वरज तमोगुण रजोगुण त्रिगुणांचा तू आश्रय आहेस. तू सूक्ष्म तर आहेस, पण तू अनंतसुद्धा आहे. तू आदी माया जगदंबा आहे. तू सत्य आनंद स्वरूप आहे. तू मूळ प्रकृती आहे. तू भक्त वत्सल्य आहे, भक्ताभिमानी आहेस. ब्रह्मा विष्णू महेश यांना कार्य प्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. तू संत सज्जनांचा कैवारी घेणारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी आहे. तू पराशक्ती आहे. तुझी कीर्ती कर्तृत्व अगाध आहे, म्हणून देव ऋषी मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलाचे अंतःकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले सखी, शिवलोकी सदगती प्राप्ती झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केली आहेस, त्यामुळे मी प्रसन्न आहे तुझ्यावर. मी तुला काय वरदान देऊ? तू माग. तू जी माझी स्तुती केली, जो कोणी अशी स्तुती माझी करेल या श्रवण करेल या ऐकेल, तर मी त्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना इच्छित वर प्राप्त करून देईल. तर तू पण माग, तुला काय वरदान पाहिजे? तेव्हा चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, तू दीनपतीचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिंदुक हे ब्राह्मण असूनही वेदविहित आचरण करीत नसत. ते व्याभिचारी आणि सदैव पापचरण करणारे होते. एका शूद्र जातीच्या वेश्यावर फार आसक्त होते. माझ्यावर प्रेम न करता ते वेश्येजवळ गमन करीत असे. वेश्येबरोबरच क्रीडा करीत असे. संभोगसुद्धा वेश्येबरोबरच करीत असे. तिच्या सहवासातच रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले आहेत. आयुष्यभर दुष्कर्म केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्त झाली आहे, ते कोणत्या यवनीत आहे, अशी मला वारंवार चिंता वाटते. असा मी नेहमीच विचार करत आहे. हे जगज्जननी, हे अंबे, हे सर्व साक्षी आणि सर्वज्ञ आहेत. माझे पती आता कोणत्या अवस्थेत आहेत, कोठे आहेत, ते सांगण्याची कृपा करा. तू असा काहीतरी उपाय कर की ज्या योगे त्यांचा उद्धार होईल आणि ते पण येथे येथील शिवलोकामध्ये त्यांची माझी पुनर्भेट होईल. तर त्यांनी कधीच, ज्या ब्राह्मणाने, जो बिंदुक आहे, त्याने त्याच्या बायकोवर कधीच प्रेम केलं नाही. तो नेहमी वेश्याबरोबरच राहत होता. पण त्या बायकोला तरी पण त्याच्या नवऱ्याची चिंता होती, की वारंवार असं वाटत होतं तिला की माझा नवरा पण इथेच कुठे आसपास असेल, यमलोकामध्ये असेल, कोणत्या योनीमध्ये असेल. माझ्या आधी ते मरण पावले आहेत तर कुठे आहेत, अशी मला बघायची इच्छा आहे, अशी ती पार्वती माताला वारंवार म्हणत होती. तेव्हा पार्वती माता म्हणाली, मुले, तुझे पती बिंदुक दुष्ट आणि महापातकी होता. त्यांचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वेश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या आहेत. उर्वरित पाप भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे. बिना तहानेने भुकेने व्याकुळ, त्याला न पाणी आहे, न जेवण आहे, न काहीच आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारच्या क्लेश भोगत आहे, आरोळ्या मारत आहे, कारण त्याने खूप पाप कर्म केलेले आहेत. सूत म्हणाले, शौनिकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. आपल्या नवऱ्याबद्दल असे ऐकून ती दुःखाने हुदगे देऊन जोरजोराने रडू लागली. तिच्या नवऱ्यासाठी ती जोरजोराने रडू लागली. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे माहेश्वरी, पतीचा सत्य वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यतीत झाली आहे. हे महादेवी, मी तुला शरण आली आहे. तू माझ्यावर काहीतरी कृपा कर. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्यावर त्वरित सद्गती मिळेल असा काहीतरी उपाय कर, अशी काही योजना कर, आणि मी सदैव तुझी ऋणी राहील. तू मला काही असा उपाय सांग की माझा पती हा सुद्धा पापकर्मापासून मुक्त होईल, असा काही तू मला उपाय सांग. तेव्हा पार्वती म्हणाली, चंचुले, लिंगपुराणाचे महात्म्य किती थोर आहे, शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे, याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. तुझ्या पतीने यातील पुण्यवान कथा श्रवण केल्या तर त्याच्या जन्मोजन्मी पातकाचे निरसन होईल. जो कोणी या लिंग पुराणातील कथा श्रवण करतो तरी पण त्याचे जन्मजन्मांताचे पाप नाहीसे होते आणि त्याला उत्तम गतीची प्राप्ती मिळते, शिवलोकाची प्राप्ती मिळते. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वचन होती. तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला. अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहेस. आता तूच त्याला शिव महापुराण ऐकवण्याची व्यवस्था कर, अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलाचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबरूला त्वरित पाचारण केले.
तुंबरूला बोलवले आणि ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस, तुझे माझ्यावर तितकेच प्रेम आहे, तू माझे मनोगत जाणतोस, माझे कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमी तत्पर असतोस, तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. तुंबरू, मी तुला एक काम सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐक. ही माझी जी सखी आहे चंचुला, हिच्या समवेत विंध्य पर्वतावर जा. तेथे एका भयंकर पिशाचाचा संचार आहे. त्याचे पूर्वजन्माचे नाव बिंदुक. तो ब्राह्मण या चंचुलाचा पती आहे. कुसंगतीने वेश्येजवळ गमन करीत होता, रात्रंदिवस वेश्येजवळ राहत होता. बायकोवर कधी याने प्रेम केले नाही आणि पथभ्रष्ट झाले. क्रोधाने त्याची बुद्धी फिरली, तो विवेकहीन झाला, त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नान संध्या नित्यकर्म कधीही केली नाही. दुर्जनांशी मैत्री करून तो सज्जनांशी द्वेष करू लागला. भक्षण करणे, दूषित वस्तूचे दान करणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, त्या लोकांच्या घरांना आगी लावणे, वेश्यगमन करणे ही त्याची स्वाभाविक कर्म झाली होती. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका शूद्र जातीच्या वेश्येशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत अनेक दुराचार करीत राहिला. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या दुरात्म्याला यमलोकी नेले, कुंभीपाकात फेकले, रोरो नामक नरकात घालून त्याचा चेंदामेंदा केला आणि छळ केला. कालांतराने तो पाप आत्म्याला पिशाच योनीत जन्माला घातलेले आहे. तो बिंदुक आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतावर आपले उर्वरित पापाचे फळ भोगत आहे. शिव महापुराणातील, लिंग पुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवृद्धी करणारे आहेत. या कथांचे श्रवण केल्याने सर्व पाप नाहीसे होते. सर्वतोत्कृष्ट पुण्य कर्म आहे. त्याच्या सम्मुख शिव महापुराणाचे वाचन करा, श्रवण करा. त्या श्रवणाने प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेत योनीतून मुक्त होईल. त्या गर्देने बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानावर तू शिवलोकी घेऊन जा. त्याला शिवजी समोर उपस्थित कर. सूत म्हणाले, शौनिकजी, तुंबरू हा नारदाचा मित्र. तो उमा महेश्वराचा महान भक्त होता. जो कोणी सकाळ संध्याकाळ शिवलिंगावर तुंबरूजीच्या नावाने ओम तुंबरुकाय नमा या मंत्राच्या नावाने बेलपत्री अर्पण करेल, त्याचे सर्व पापे नष्ट होतील. कारण उमा महेश्वराचा हा महान भक्त आहे. तुंबरू हा नाव सुद्धा ऐकलं तरी त्याचे पापे जळून भस्म होतील. आणि तुंबरुकेश्वराय नमहा या मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचे शालन होईल, असे अंबिकेने सांगितले. मग अंबिकेने आपल्या सेवेची संधी दिली. त्याचा त्याला मनोमन खूप आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलाला समवेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला आणि तेथे त्याला अकराळ विक्राळ असे एक पिशाच दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. तो कधी हसत होते तर कधी रडत होता, कधी अस्तव्यस्त उड्या मारत होता. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यमान तुंबरूने पिशाच रूप बिंदुकाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एका सुशोभित मंडप घातला. पिशाचाला त्या मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्याच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाचाच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिव महापुराणाचे वाचन करणार आहे. ही वार्ता बघता बघता पुऱ्या सर्वदूर पसरली. त्या पावन शिव कथाचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक वयोवृद्ध, तपवृद्ध, ऋषी, देवर्षी, नारद शिष्यांसह तेथे आले. तुंबरूने त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना अंधाराने मंडपात बसवले. सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले. जो कोणी शिव महापुराणाच्या कथा, लिंग पुराणाच्या कथा, कोणत्याही पुराणाच्या कथा श्रवण करतो त्याचे कल्याणच होते. एवढा मोठा श्रेत समुदाय पाहून तुंबरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये विना घेऊन त्याने शिव महापुराणातील अमृत कथा ऐकण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या विंदेश्वर संहितेपासून तर 7व्या वायुते संहितेपर्यंत संपूर्ण शिव महापुराण त्याचे महात्म्य वर्णन केले. त्या अमृत मधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य धन्य झाले. पुण्यकथाच्या प्रभावाने बिंदुक ब्राह्मणाची पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून भस्म झाली आणि त्याचे पुण्य वृद्धिगत झाले. तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला. त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. भाळी तृतीय नेत्र, कर्पूर गौरम विग्रह कांती, श्वेत वस्त्रे परिधान केली आणि शिवासमान आभूषणे धारण केलेली त्याची भस्मचर्चित तनू पाहून चंचुलाला खूप प्रसन्न वाटले. श्रोत्यांनो आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिंदुक आणि चंचुलाने तुंबरे सहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजीचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्थान ऐकून श्रोतेही तल्लीन झाले. शिव महापुराणाचे श्रवण ही त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्यवर्णी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या जय जयकाराने विंध्य पर्वताचा सारा आसमंत दुमदुमून गेला. त्यांनी बिंदुक आणि चंचुला आणि
शुभ आशीर्वाद दिले. तुमरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजण आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिंदुक आणि चंचुला त्या विमानात बसून तुमरूने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिव महाप्रभूचे गुणगान करीत होते. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने ते दोघांच्या प्रसन्नतेने स्वागत केले. त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला दोघांचा उद्धार झाला. शिव पार्वतीचे सानिध्यात प्राप्त होऊन दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले. आता शौनिक ऋषी सुतांना म्हणाले, हे लिंग महापुराणाने कुठले आपल्याला श्रवण विधीने कुठले आपल्याला पुण्य मिळते. तेव्हा शौनिक ऋषी सुतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात, महाप्रज्ञावान व्यासशिष्य आहात. तुमचे सद्गण कौतुकास्पद आहे. तुम्ही महान उपदेशक आहात, गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मुखातून लिंग पुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पुण्य पर्वणी आहे. या कथा श्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोतांना प्राप्त व्हावे म्हणून शिव महापुराणाचे श्रवण कसे करावे, लिंग पुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन केवा. तेव्हा सूत म्हणाले, शौनिकजी, तुमच्या मनात शिवकथांचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलाचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधना आहे, विधीपूर्वक झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे. आता मी तुम्हाला लिंग पुराणाचे श्रवण कसे करावे, तत्पूर्वी काय करावे, कोणती व्यवस्था करावी याविषयी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान ज्योतिष्य ब्राह्मणाला पाचारण करावे. त्याच्या यथोचित आदर सत्कार करावा. त्याला द्रव्य वस्त्र आदी देऊन दान संतुष्ट करावे. पुराणिकांना दान धर्म करावे. जो वाचतो, जो कथा तुम्हाला ऐकवतो त्याला दान धर्म करून त्याचे मन संतुष्ट करावे. मग आपले मनोगत सांगावे. त्याच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मूर्त जाणून घ्यावा. सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्यासाठी व्यवस्था करावी. जे भगवत भक्त आहेत, जे स्वतः कल्याण इच्छित आहे, सर्वांना अवश्य बोलून घ्यावे. परिसरात जे जे शिवभक्त आहेत ते शिवकथाचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे. त्यांचा सत्कार करावा. शिवालय, देवालय, तीर्थस्थान, अरण्य आणि घर ही सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तेथे स्वच्छता करावी. विस्तृत मंडप उभारावा. तेथे केळीचा खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाला अशा विभिन्न सामग्रीने सुशोभित करावे. त्यांच्या चारी कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे. भगवान शंकरासाठी एक उच्चासन तयार करावे. त्यावर त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथा निरूपण भगवान शंकरासाठी एक उच्चासन तयार करावे. त्यावर त्याची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथा निरूपण करण्यासाठी वक्त्यांसाठी सुखदायक मृदू आसन घालावे. त्यासाठी श्रोत्यांसाठी सतरंजी आदी बैठक व्यवस्था करावी. करणाऱ्या वक्त्यासाठी सुखदायक मृदू आसन घालावे. श्रोत्यासाठी सतरंजी आदी बैठक व्यवस्था करावी. येथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. या जगात कोणी जन्माने गुरु होतो, कोणी आपल्या सद्गुरूने गुरु होतो. गुरुचे प्रकार वेगवेगळे असतात आणि त्यांच्या अवस्था वेगवेगळ्या असतात. त्या सर्वांमध्ये पुराणाचा ज्ञाता असलेला विद्वानच परमगुरू मानला जातो. पुराणवेता हा नेहमी सुचिरभूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधुवृत्तीचा, दयाळू, प्रवचन कुशाल असावा. पुराणातील पुण्यकथाचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान योग्य असतात. त्यांची वाणी अभिष्ट फल देणारी असते. त्यांची श्रोत्यांसाठी कल्याणप्रद करणारे असतात. त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये. त्यांची निंदा कधीच करू नये. त्यांच्याविषयी आदर बाळगावा. पुराणकांना जो पुराण वाचतो त्यांची निंदा नसेल ती कधी करू नये. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते म्हणून सद्भावाने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतः लीला ऐकण्यासाठी मंडपात सूक्ष्म रूपाने हजर आहेत. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात अशी धारणा ठेवावी. त्यामुळे भावभक्त वृद्धिगत होऊन श्रवणविषयी आस्था ठेवावी आणि मग गोडी निर्माण करावी. वक्त्यांनी श्रोत्यांना नाना प्रश्न कधीही विचारू नये. वक्त्यांनी श्रोत्यांना आनंद देईल असे कार्य करावे आणि सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचनासाठी दृष्टीने उपयुक्त ठरलेला असतो. 1 प्रहर म्हणजे 3 मास, 7.5 घटका, मध्यंकाळी 2 घटका. कथा वाचन थांबावे म्हणजे उपस्थितींना थोडी विश्रांती मिळेल. मूलमूत्रादी विसर्जन करण्यास सोयीचे होते. शिव महापुराणाचे श्रवण करणे हे एक व्रतच आहे. त्या व्रताचे इष्टफल मिळवावे. श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी तसा संकल्प करावा. व्रतस्थ राहावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. वक्त्यानेही शौर कर्म करून घ्यावे. कथारभ्यांनी श्रोत्यांनी प्रांत समय लवकर उठावे. आपली प्रभातीची सर्व नित्यकर्मे थोडक्यात उरकावी. मंडपात वेळेवर उपस्थित राहावे. आयोजनाने वक्त्याजवळ त्यांच्या साह्याने आणखी एक विद्वान व्यक्तीला बसवावे. श्रोताच्या शंकाचे निवारण करण्यास कुशल असावा. कथा निरूपणापूर्वी या सत्कार्य कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नयेत अशी प्रार्थना करावी. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. संकल्प कार्य पूर्ण करावे. त्याला विनंती करावी. त्यानंतर भगवान शंकराची श्री शिव महापुराण
पुराण ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. श्रोत्यांना शुद्ध मनाने प्रसन्न चित्ताने कथा निरूपण ऐकावे. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये व्यग्र असतो, काम क्रोधादी षटविकारांनी युक्त असतो, स्त्रियांमध्ये आसक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्तन करणारा असतो, त्याला धर्म कार्यापासून काहीच पुण्य लाभ होत नाही. पंचलोक, धन, गृह, दारा, पुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध चित्ताने एकाग्र चित्ताने कथा श्रवण करतात त्यांना सर्व उत्तम फलाची प्राप्ती होते. जो श्रोता भक्ता श्रद्धा भक्तीने युक्त आहे, दुसऱ्यांच्या कर्माचे मूल्यमापन करीत नाही, सदचराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, उद्देश शून्य असतो, त्याला शिव महापुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य फळाची प्राप्ती होते. शिवकृपेने त्याचे कल्याणच होते असे सांगितलेले आहे. शिव महापुराण श्रवण व्रतविधान. शुद्ध सोनिकांना म्हणाले, मुनिवर्य, शिव महापुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे एक व्रतच आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आवश्यक आहे, हे लक्षपूर्वक ऐका. हे श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतेही विघ्न बाधा येत नाही, उत्तम फलाची प्राप्ती होते. दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही. दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे. संकल्पाने व्रताचरण दृढता स्वीकारले. व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्यबुद्धी निर्माण करावी. शिव महापुराणाचे श्रवण करून इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्यांकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी. जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे, भूमीवर शयन करावे, कथा समाप्त झाल्यावर अन्न ग्रहण करावे, पत्रावळीवर जेवावे. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपास करावा. सायंकाळी हविष्णाचे भोजन करावे. चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्य मसाले पदार्थ, वालपापडी आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नये. मांसाहार करू नये. मादक वस्तूचे सेवन करू नये. भोजनामध्ये कांदा, लसण, हिंग यांचा समावेश करू नये. क्रथावती पुरुषांनी काम, क्रोध आदी विकारांपासून दूर राहावे. ब्राह्मणाची, साधू संतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये. त्याने सुचिर्भित राहावे, सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे, दया, विनय, औदार्य, सद्गुणांचा अंगीकार करावा. शिव महापुराणातील कथाचे नित्य नियमपूर्वक श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे संपूर्ण इष्ट मनोरथ पूर्ण होतात. जो वारंवार श्रवण करतो, पुराण श्रवण करतो, त्याचे सर्व मनोरथ इच्छित पूर्ण होतात. तर निष्काम मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. कथाच्या पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते. दारिद्र्य माणूस भाग्यहीन होतो. दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहिताचे जर कल्याण पाहिजे त्यांनी कथांचे श्रवण करावे. हे महर्षी, अशा प्रकारे लिंग पुराणाचे श्रवण पठण रूपी योग्य स्व पूर्ण झाल्यावर श्रोते, वक्ता सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी. पुराण ग्रंथाचे पूजन करावे. वक्त्याचीही पूजा करावी. जो तुम्हाला कथा सांगतो त्याचे मनात आदर सत्कार ठेवावा आणि त्याची पूजा करावी. वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताचा यथोचित सत्कार करावा. ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र द्यावे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य, धान्याधिक वस्तू दान द्याव्या. नित्य गायनादी कार्यक्रमाचे आयोजन करावे. शंकरांनी भजने, भक्तिगीते म्हणावी. श्रोता विरक्त असेल तर त्यांनी कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा. गृहस्थाने या श्रवण कर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम करताना रुद्र संहितेतील श्लोक, गायत्री मंत्र किंवा शिव पंचाक्षरी मूल मंत्राचा अर्थात नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे. ज्यांना होम करायचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आवश्यक योग्य वस्तू दान द्यावा. तेही शक्य नसेल तर शिव सहस्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवण पठण करावे. या कथा श्रवण रूपी व्रतांची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलून त्याची पूजा करावी. त्यांना उत्तम पंचपक्वान्नाचे भोजन द्यावे. मध मिश्रित खीर खावयास द्यावी. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बसवून घ्यावे. आचार्यांना पाचार्यांना लिंग पुराण या ग्रंथाची सिंहासनावर स्थापना करावी. या ग्रंथाची आवनादी विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. जो पुराण कथा तुम्हाला कथा ऐकवतो त्याला 1 रुपया तरी दक्षिणा समर्पित करावी. आचार्याचे गंध पुष्पादिकांनी पूजन करावे. वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा. हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणासह दान द्यावा. तेव्हाच तुमची पूजा करायचे पुण्यफळाची प्राप्ती होते. या ग्रंथदानाच्या पुण्य प्रभावाने भगवान शंकराचा कृपा प्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे लिंग पुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवकृपेने भोग आणि मोक्ष दोहांचा लाभ होतो. हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या लिंग पुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले. आता तुम्ही काय ऐकायचे आहे ते मला सांगा. तेव्हा लिंग पुराण हे समस्त पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. भगवान शंकराची वाङ्मय मूर्ती आहे. शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे. जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानांनी शिवलीलाचे अमृतांचे श्रवण करतो, लिंग पुराणाचे श्रवण करतो, तो खरोखर धन्य असतो. त्याचे जीवन सफल होते. त्याला कुठल्याही प्रकारचे पाप लागत नाही. तो भवसागरातून तरुण जातो, सुखरूप तरुण जातो. त्याचे इहलौकिक कल्याण होते, त्याचे परलौकिक कल्याण होते. उत्तम गतीची त्याला प्राप्ती होते. त्याच्या मुलाबाळांची प्रगती होते. यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो. दीर्घायुष्याची प्राप्ती होते. भगवान शंकराच्या सच्चिदामय स्वरूपाचा किंचित स्पर्श होता
त्याच्या सर्व कष्टाचे निवारण होते, त्याच्या घरी धनची देवी महालक्ष्मी विराजमान होते. त्यांची महात्म्य अनंतानंत विश्वाला अंतर्भावी व्यापून देणारे हे आनंद स्वरूप आहे. शिवप्रभूच्या पावनचरणी मी सदैव नतमस्तक आहे. तर मित्रांनो, ही राहिली बिंदुक आणि चंचुलाची कथा जी मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी हे लिंग पुराणाची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.